आजच्या दिवसाची सुरुवात अनायाच्या अशा क्यूट हायने आणि गोड गोड पप्प्याने केली. त्याचनंतर असे सुंदर आमच्या बाल्कनीतले हे फुलं इतके फ्रेश आहेत. मागच्या 15 दिवसापासून ती जशीच्या तशीच आहे आणि हेच मला तुम्हाला दाखवायचं होतं. त्यानंतर कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या, कारण आज मला अनायाचं कबर्ड सेट करायचं होतं. कबर्ड आधी मस्त स्वच्छ करून घेतलं, कपड्यांच्या घड्या केल्या आणि ते लावायच्या आधी पहिले जेवण केलं, कारण जेवणाची वेळ झाली होती. आज जेवणामध्ये शेवगाच्या शेंगा फ्राय करून घेतल्या होत्या आणि त्या अनायाला प्रचंड आवडतात आणि त्या तितक्याच हेल्दी सुद्धा आहे. तर तुम्हीही तुमच्या बाळाच्या आणि तुमच्या जेवणात नक्की याचा समावेश करा. रेसिपी हवी असेल तर खाली कमेंट करा, मी तुमच्याशी नक्की शेअर करेन. आणि जेवण वगैरे करून झाल्यावर रोशनच्या ऑफिसची वेळ झाली. तो निघाला. आमच्या मॅडमची रडरड चालली होती नेहमीप्रमाणेच की तू जाऊ नको. कसं बसं तिला शांत केलं आणि कपाट लावायला घेतलं. इथे प्रॉपर तिचं कपाट मस्त सेट करून घेतलं आणि तेवढ्या वेळात अनायाने छान अशी झोप घेतली. झोपेतून उठल्यावर तिला काहीतरी खाऊ हवा असतो, सो इकडे मी तिला डाळिंबाचे दाणे दिले. ते ती आरामात खात बसते आणि यात आमचा बराच वेळ निघून जातो एक एक दाणा खाण्यात. त्यानंतर आमचा प्ले टाईम असतो. मग आम्ही एक एक नवीन नवीन गेम शिकत असतो, खेळत असतो. ते झाल्यावर थोड्याच वेळात तिला मी एक लाडू खायला दिला. लाडू तिला आवडत नाही, पण आज माहिती नाही कसं काय आमचा लाडू चालला होता. त्यानंतर मग इकडे बाबा आले, तर बाबांजवळ लाड करणं चाललं होतं. मला बाहेर घेऊन जा हे सांगणं चाललं होतं. मस्त संध्याकाळचा रोशन्याने मी मिळून चहा एन्जॉय केला आणि माझा एक शूट होता तो आवरून घेतला. आणि त्यानंतर दिवसाचा शेवट करण्याआधी फेस छान असा क्लीन करून घेतला आणि इकडे बर्फाने थोडीशी मसाज केली. बर्फाने मसाज करून घेतली तर स्किन छान अशी टाईट राहते, म्हणून तुम्ही सुद्धा हे नक्की ट्राय करा. आणि या प्रोडक्टची लिंक हवी असेल तर खाली कमेंट करा.